महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आपल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह सोलापुरात येत आहेत। केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाला विस्तारीकरणाचे वेध लागलेत आणि त्या पार्श्वभूमीवर बीआरएसनं नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर सोलापूर जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित केलंय। विशेष म्हणजे तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावरती असणार आहे। के चंद्रशेखर राव तब्बल 300 गाड्यांच्या ताफ्यासह महाराष्ट्रात दाखल होतील आणि आषाढीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळासह ते पांडुरंगाचं दर्शन घेणार आहेत। या निमित्तानं बीआरएस पंढरपुरात शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे। उद्या संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांचा देखील बीआरएस पक्षात प्रवेश होणार आहे। दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता घेतली, महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी आणू शकले नाहीत। इथे वैचारिक बैठक असणारी लोक आहेत आणि आज महाराष्ट्र मोदी साहेबांच्या मागे उभा आहे, आज देवेंद्रजींच्या मागे उभा आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या मागे आज महाराष्ट्र उभा आहे। त्याच्यामुळे इतर कोणी आले, बीआरएस येवो नाही तर आणखी कोणी येवो, महाराष्ट्रात त्या ठिकाणी त्यांचं काही चालणार नाही। काही लोकांनी इथून हैदराबादला कांदा नेला आणि त्याच्यानंतर त्यांची काय फजिती त्या ठिकाणी झाली त्याची माहिती त्यांनी दिली। त्यामुळं हे थोडंसं एक राजकीयदृष्ट्या काहीतरी एक वेगळं चित्र आपण दाखवू शकतो, हा प्रयत्न यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये काही नाही। आणि जर त्यांना सेवा करायची असेल तर त्यांचं स्वागत आहे। त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन देखील म्हणजे 300-400 गाड्या किंवा सोलापूरला ठीक आहे ना, तर त्यांच्याकडे साधन संपत्ती द्यायची चिंता नाहीये, त्यामुळे त्यांनी त्यांचा तो अधिकार आहे। काही दिवसांपूर्वीच कन्नडचे माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे महाराष्ट्रातले नेते हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत असून कन्नडमधून अनेक शेतकऱ्यांनी कांदा तेलंगणात नेल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा घेऊन ते तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद इथे जात असून हर्षवर्धन जाधवांच्या या दाव्याची शेतकऱ्यांनाच पोलखोल केली आहे। शिर्डीजवळच्या पुणतांबा इथल्या शेतकऱ्यानं हैदराबाद मार्केटमध्ये कांदा नेला असता कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याचं या शेतकऱ्यानं स्वतः सांगितलंय। एका शेतकऱ्याची 800 रुपये क्विंटल असा भाव गेला, त्याला इथे येण्यासाठी 4 रुपये खर्च लागला, तर त्याच्या हातात फक्त 400 रुपये क्विंटल पडला। व त्याचं म्हणणं असं होतं की आमच्याकडं 1000, 1100, 1200 रुपये असा महाराष्ट्रात भाव आहे व मला तो कांदा विकण्यासाठी 100 रुपये क्विंटल खर्च आहे, तर माझ्या हातात 1000, 1100 रुपये राहिले असते। तर आज तो कांदा मी 800 किलोमीटर लांब घेऊन येऊन माझ्या हातात फक्त 400 रुपये क्विंटल पडले आहे। तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी कळकळीची विनंती करतो की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणा, हैदराबाद येथे कांदा आणू नये व आपला कांदा महाराष्ट्रातच विकावा। तर पुणतांब्यातल्या या शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडली। खरं तर हर्षवर्धन जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे या शेतकऱ्यांना आपला कांदा दुसऱ्या राज्यात नेला खरा, मात्र तिथे तेलंगणामध्ये सुद्धा कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याचं शेतकऱ्यांना स्वतः सांगितलं आणि त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी केलेला दावा कसा फोल ठरलाय हे या शेतकऱ्याच्या तोंडून आपण ऐकलं। हा कांदा महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये नेला गेला विक्रीसाठी, मात्र तिथे सुद्धा या शेतकऱ्याला कवडीमोल भावच मिळाला। आणि आता पुढच्या बातमीकडे आपण वळूयात। संपूर्ण राज्यामधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये पाहतोय आणि त्यापैकी एक महत्त्वाची बातमी समोर येते। रुपाली चाकणकर आता राजकारणामध्ये उतरतायत। खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक असल्याचं कळतंय। शरद पवार यांच्याकडे त्या तिकिटाची मागणी करणार असल्याचं कळतंय। रुपाली चाकणकर त्या आता राजकारणामध्ये उतरत असून खडकवासला मतदारसंघातून त्या निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं कळतंय। शरद पवार यांच्याकडे त्या तिकिटाची मागणी करणार असं कळतंय। चंद्रकांत पुंदे आपले प्रतिनिधी पुण्यातून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। चंद्रकांत, श्वेता,
रुपालीताईंनी ही मागणी यापूर्वी केली होती आणि आज त्यांनी पुन्हा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. खरं तर गेल्या वेळेसच खडकवासला मतदारसंघातून त्यांचं नाव चर्चेत होतं, पण त्यांनी त्या काळात लढण्यासाठी अनिच्छुकता म्हणजे उत्सुकता दाखवली नाही असं खुद्द अजित पवारांनी मागच्याच 2-3 वर्षापूर्वी सांगितलं होतं. पण त्यानंतर त्या प्रदेशाध्यक्ष झाल्या, आता महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या, त्यामुळे आता त्यांना अशा आणखीन पल्लवी झाल्यात आणि खडकवासल्यातनंच आपल्याला आमदार व्हायचं असं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेलं आहे. म्हणून आता पक्ष त्यांची या अनुषंगाने आता पाऊस सुरू झालेला आहे, ड्रेनेज तुंबतात आहेत आणि वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होतीये. दायरी फाटा असेल किंवा शेवटचा बस स्टॉप असेल, वारजेचा भाग असेल, दणकवडीचा भाग असेल, या रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी होत असताना 1-1.5 तास रस्ता हा बंद राहतो. त्याच्यामुळे त्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्याच गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावली होती. यामध्ये प्रामुख्याने विषय हा निवृत्त शिक्षकांचा देखील होता. रिटायर्ड झाल्यानंतर 6-7 वर्षानंतर सुद्धा त्यांचं निवृत्ती वेतन असेल, 7वा वेतन आयोग असेल आणि या सगळ्याच बाबतीत त्यांना कोणत्याही पद्धतीचं सहकार्य प्रशासनाकडून मिळालेलं नाही आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये हे सगळे विषय मांडण्यात आलेले आहेत. यापूर्वी या संदर्भात बैठका झालेल्या होत्या, पण येत्या काही कालावधीमध्ये निश्चितपणाने पाठपुरावा करून अनेक प्रश्न हे मार्गी काढले जातील. आणि आता पुढची बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक आज दुपारी 2 वाजता शिवसेना भवनात होणार आहे. 1 जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा मुंबई महानगरपालिकेवरती निघणार आहे आणि या मोर्चाच्या पूर्वतयारी संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व इथल्या शिवसेना शाखेवरती मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं हातोडा आणि बुलडोझर चालवत ती शाखा पाडली. त्यामुळे संतप्त झालेले शिवसैनिक आज सांताक्रूज इथल्या बीएमसीच्या वॉर्ड ऑफिसवरती निषेध मोर्चा काढतायत. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना आमदार अनिल परब करतायत. वांद्रे पूर्व इथल्या शिवसेना शाखेवरती जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली असल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजच्या मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झालेत. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. उदय, आज हा जो मोर्चा शिवसैनिकांकडून काढला जातोय, काय त्यांचं म्हणणं आहे? सांताक्रूज पूर्व येथील शिवसेना शाखेजवळ सर्व शिवसैनिक जमा झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज मोर्चा सांताक्रूज पूर्व येथील महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसवरती निघणार आहे. आपल्याला पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वांद्रे पूर्व इथल्या शाखेवरती मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती आणि त्या कारवाईचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला. आपण इथे पाहू शकतो महापालिकेच्या संदर्भात इतर जे विषय ते देखील इथे घेण्यात आलेले आहेत. मोठ्या संख्येने महिला जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. थोड्याच वेळात शिवसेनेचे आमदार अनिल परब या मोर्चाचं नेतृत्व करतील आणि ते देखील या मोर्चा सहभागी होतील आणि हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसवरती निघणार आहेत. काही महिला आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्ही हा मोर्चा का काढताय? आज एचपुरा वॉर्डामधील ज्या लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी आज आम्ही इथे या प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे. नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत, आज नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित मिळत नाही, दूषित पाणी पुरवठा मिळतोय. आज जे रस्त्यांची कामं आहेत ती अर्धवट झालेली आहेत. पावसाळ्यात सुरू झालेला आहे. पावसाळ्यापूर्वी जी नालेसफाई आहे ती पूर्णपणे झालेली नाहीये आणि या भोंगळ कारभार जो सरकारचा चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या महानगरपालिकेच्या एचपुरा वॉर्डावरती निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि हा महिलांच्या प्राथमिक सुविधा आहेत त्याचा निवारण करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. महिलांच्या अनेक समस्या त्याचबरोबर महापालिकेतल्या देखील अनेक प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न घेऊन आम्ही हा मोर्चा काढत आहोत. हे आपण इथे पाहतोय की शिवसैनिक आहेत. गेले जवळपास 25 ते 30 वर्ष शिवसेनेची मुंबई महापालिकेवरती सत्ता आहे आणि आता सत्ताधारी शिवसेना पक्षच इथे महापालिकेवरती मोर्चा काढताना आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. थोड्याच वेळात शिवसेनेचे आमदार अनिल परब हे या मोर्चात सहभागी होतील. त्यानंतर हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या सांताक्रूज इथल्या वॉर्ड ऑफिसवरती निघणार आहे. त्यावेळेला नेमकं काय घडतं हे आपल्याला पाहावं लागेल. मात्र इथे पोलिसांनी देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे सुरक्षेच्या कारणास्तव. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.
तर सांताक्रूज या ठिकाणी हा मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निघालेला आहे. या मोर्चाकडे आपलं लक्ष असल्यास तुर्तास पुढची बातमी पाहूयात. भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी आदित्य ठाकरेंवरती जोरदार टीका केली आणि ठाकरे हे वैफल्यग्रस्त आहेत, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत असं दरेकर म्हणालेत. तसंच मुख्यमंत्र्यांची लाच काढायला आदित्य ठाकरेंचं वय काय अशी ही टीका दरेकरांनी केली. देवेंद्रजींनी सांगितलं कुणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही, जी गोष्टच होणार नाही. मला वाटतं भावनिक वातावरण करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरेंचा त्या ठिकाणी आहे. यांना केवळ बेताल वक्तव्य करायची, भावनिक वातावरण करायचं, टोमणे मारायचं, याच्या पलीकडे यांची अवकात नाही, यांची कुवत नाही. आता लाज एकनाथ शिंदेची आदित्य ठाकरे काढणार, त्याचा जीव केवढा, त्याचं वय काय. आता त्या शेंबड्या पोराने मुख्यमंत्रीची लाच काढायची, त्यांची लायकी काढायची, हे या महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं आणि त्याच्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांचा कलगीदोरा रंगल्याचं दिसतंय. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा उल्लेख करत 1978च्या घडामोडींचा संदर्भ दिला आणि त्यावरून शरद पवारांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलंय फडणवीसांना. 1977 साली आम्ही सरकार बनवलं, पण त्याच्यामध्ये भाजप माझ्यावर होता. उत्तमराव पाटील ही लहान मुलं होती त्यावेळेला, त्यामुळे त्यांना कळलं नसेल, त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहीत नसेल, पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना घेऊन केलं. मला वाटतं हे प्राथमिक शाळेत कदाचित असतील, त्यामुळे त्यांना त्या काळाची फारशी माहिती नसेल आणि ते आज्ञाना होती ते असं स्टेटमेंट करतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 149वी जयंती साजरी होतीये. कोल्हापुरात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीनं शाहू जन्मस्थळ इथे अभिवादन करण्यात आलं. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील सुद्धा उपस्थित होते. जयंतीनिमित्तानं शहरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना यावर्षीचा शाहू पुरस्कार जाहीर झालाय आणि संध्याकाळी त्याचं वितरण होणार आहे. छत्रपती शाहू महाराजांचे विचार पुढे घेऊन जात असताना ते सामाजिक क्रांतीचे विचार तर होतेच, परंतु समाजाच्या सर्वांगीण विकासाचे ते विचार होते की ज्याची सुरुवात त्यांनी शिक्षणापासून केली आणि प्रत्येक समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांच्यासाठी हॉस्टेल्सची स्थापना केली, जागोजागी शाळांची स्थापना केली. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 149वी जयंती आहे. त्यानिमित्तानं संभाजीराजे छत्रपतींनी सुद्धा शाहू महाराजांना अभिवादन केलं. पुणे आरटीओ शेजारच्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमधील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं. शाहू महाराज समतेचे पुरस्कर्ते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची महाराष्ट्राला गरज आहे असं संभाजीराजे म्हणालेत. तर सध्या जे महाराष्ट्रात सुरू आहे ती महाराष्ट्राची संस्कृती नाही असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. खऱ्या अर्थाने शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. समतेचा लढा हा शाहू महाराजांनी उभा केला. बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी घेतली. वंचितांना न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी घेतली. आणि म्हणून आज शाहू महाराजांची जयंतीच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा विचार परत एकदा रुजवण्यासाठी आपण सगळेजण सज्ज होणं गरजेचं आहे. आता पुढची बातमी आहे. सर्वांना प्रतीक्षा असलेला मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखल झालाय. विविध भागात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे कुठे रस्ते जलमय झालेत, कुठे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान विभागानं 28 जूनपर्यंत मुंबईसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय. आज रायगड, रत्नागिरी, पुणे आणि विदर्भात, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 27 जून रोजी राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे आणि आगामी 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. संपूर्ण देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि डोंगराळ भागात तर जनजीवन विस्कळीत झालंय. उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंडीमध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे, तर कांगडामधील अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट आणि हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि भेटी लागी जीवाच्या माध्यमातून आपण आषाढी वारीतले अंतरंग पाहत असतो. आणि आता संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी कुठपर्यंत पोहोचली आहे त्याचे आपण अपडेट वेळोवेळी घेत असतो. हे गोल रिंगण माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पार पडलं. ठाकूरबुवा समाधी या ठिकाणी हे रिंगण संपन्न झालं. माऊली माऊलीचा गजर ऐकायला येतोय या रिंगणाच्या वेळचा. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण हे पार पडलं ठाकूरबुवा समाधी इथे. अतिशय मोठ्या भक्तिमय वातावरणात रिंगणाला सुरुवात झाली. सुरुवातीला पताकाधारी आणि विणेकरी धावले, मग मानाच्या अश्वांनी रिंगणाच्या 2 फेऱ्या पूर्ण करत माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. ठाकूरबुवा समाधी इथल्या रिंगणानंतर तोंडले येथील नंदाच्या उड्यावरती माऊलींच्या पालखीचा दुपारचा विसावा आणि मग ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव यांच्या बंधुभेटीचा सोहळा रंगेल. आणि मग माऊली आणि संत तुकोबाराय आणि सोपान काका यांचे पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करतील. वेळापूर येथे मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पादुकांचं पूजन सकाळी 6:30 वाजताच झालं आणि त्यानंतर सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाला. सूरज चव्हाण हे सध्या ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय. आज ईडी चौकशी त्यांची ईडी चौकशी होणार आहे आणि ईडीकडून त्यांचा जबाब नोंदवण्यात येतोय. आणि त्याच पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण हे ईडी कार्यालयाच्या परिसरात सध्या दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तिकडची ही थेट दृश्य सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असल्याचं मानलं जातं. आणि आज बीएमसी कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांची ईडी समोर चौकशी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. कोविड घोटाळा प्रकरणात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या 3 भागीदारांसह या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षकारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे. डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे. तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचा देखील ईडी जबाब नोंदवणार आहे. सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर सूरज चव्हाण हे सध्या ईडी कार्यालयाच्या परिसरात दाखल झालेले आहेत. आणि थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, आज सूरज चव्हाण यांची ईडी चौकशी होते, काय अपडेट? सूरज चव्हाण आताच येऊन पोहोचलेले आहेत ईडी कार्यालयामध्ये. त्यांना आज येण्यासाठी समन्स बजावण्यात आलेलं होतं. त्यानुसार आपण पाहतो आहोत की ते येऊन पोहोचलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत. त्या आता या ठिकाणी बाहेर उभे आहेत. सूरज चव्हाण हे आतमध्ये गेलेले आहेत. आणि एकूण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या कोविड घोटाळ्यामध्ये मीडिएटर, मध्यस्थ म्हणून भूमिका बजावलेली असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांच्यावर आहे. सूरज चव्हाण हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जी संघटना आहे युवा सेना त्याचे सचिव आहेत. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. आणि कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही कंत्राट देण्यात आलेले होते, या कंत्राटावर साधारणतः 12,500 कोटींचे ही सगळे कंत्राट होते, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा किरीट सोमय्या यांनी केलेला होता. आणि त्यापैकीच एक आरोप जो होता तो लाईफलाईन हॉस्पिटलच्या संदर्भातला होता. याच प्रकरणामध्ये आता ईडी चौकशी करत असून या प्रकरणामधलाच एक दुवा आणि एक महत्वाचा भाग म्हणून सूरज चव्हाण यांच्यावर ईडीनं 21 तारखेला छापा टाकलेला होता. आणि त्यानंतर त्यांना आज उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. आणि त्यानुसार सूरज चव्हाण आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. येण्यापूर्वी सूरज चव्हाण यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याची माहिती मिळते आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. आदित्य ठाकरे ज्यावेळेला मंत्री होते, विशेषतः महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये सूरज चव्हाण यांची जवळीकता जी आहे ती आदित्य ठाकरे यांच्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. आणि दरम्यानच्याच काळामध्ये कोविड आलेला होता. आणि त्याच कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड काळामध्ये ज्या काही सुविधा किंवा ज्या काही गोष्टी पुरवल्या गेल्या त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. आणि याच आरोपांवरून आज आपण जर बघितलं तर सूरज चव्हाण यांना ईडीनं चौकशीसाठी बोलवलेलं आहे. त्याला साधारण सकाळी 11 वाजता सुरू झालेला त्यांच्या घरातला जो छापा होता
तो रात्री 1-1:30 वाजेपर्यंत चालला होता. काही महत्त्वपूर्ण दस्तावेज जे आहेत ते मिळालेले होते ईडीला आणि त्यानंतर आज त्यांना या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलेलं आहे. नेमकं आज किती काळ त्यांची चौकशी केली जाते, त्यांना किती काळ थांबवलं जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच प्रणाली, सूरज चव्हाण यांच्यासह इतर 4 जणांना देखील ईडीनं समन्स बजावलेला आहे. त्यांची चौकशी नेमकी कधी होणार आहे? याच प्रकरणातील आणखी 2 इसम आणि त्याचबरोबर माजी महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली होती. संजीव जयस्वाल यांनी 4 दिवसाचा अवधी मागितलेला होता ईडीला. तो अवधी सुद्धा काल संपलेला आहे. त्यामुळे संजीव जयस्वाल यांना सुद्धा खरं तर आज चौकशीसाठी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. त्यांना सुद्धा 11 वाजताची वेळ देण्यात आली होती, परंतु ते अजून आलेले नाही. या व्यतिरिक्त इतर जे 2 इसम आहेत जे लाईफलाईन हॉस्पिटलच्या संदर्भातले आहेत, त्या दोघांना सुद्धा आज नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु अत्यंत आलेली ज्या त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यापैकी सूरज चव्हाण हे पहिले व्यक्ती आहेत जे इथं चौकशीला हजर राहिले. बरं प्रणाली, जेव्हा ईडीनं छापा टाकला होता तेव्हा नेमकी काय काय कागदपत्र ईडीच्या हाती लागली होती, या संदर्भात ईडीकडून काही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे का? मुळात जर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये ईडीकडून अजून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून कोट्यावधीची मालमत्ता जप्त झाल्याच्या सुद्धा बातम्या आहेत. परंतु अधिकृत असं ईडीच्या वतीनं काहीही सांगण्यात आलेलं नाही. केवळ त्यांच्याकडनं हे सांगण्यात आलेलं होतं की 16 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यापैकी 10 ठिकाणी जेव्हा छापे टाकले गेले तेव्हा त्या तिथल्या ज्या कुठल्या व्यक्तींची चौकशी करायची होती किंवा ज्या कुठल्या आस्थापना तपासायच्या होत्या त्या खुल्या आढळल्या. उर्वरित 6 जागा ज्या आहेत त्याच्यावर लॉक होतं किंवा तिथे ज्या व्यक्तीची चौकशी करायची होती त्या उपलब्ध नव्हत्या. अशा पद्धतीची माहिती जी आहे ती ईडीनं अधिकृतरित्या दिलेली आहे. या व्यतिरिक्त या प्रकरणात अजून कुठलीही माहिती ईडीनं अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. बरं, जेव्हा प्रणाली सूरज चव्हाण यांच्यावर ईडीनं धाड टाकली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांची भेट घेतली होती आणि जवळपास अर्धा तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यावेळेला नेमकं काय चर्चा झाली होती हे कळू शकलंय का? चर्चा अशी आहे की त्यावेळेला सुद्धा आदित्य ठाकरे आणि युवा सेनेचे इतर जे महत्त्वपूर्ण पदाधिकारी आहेत ते जेव्हा भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका, हे एक दबावतंत्र आहे, या दबावतंत्राला बळी आपण पडणार नाही, या प्रकरणाशी तुमचा काहीही संबंध नाही. तेव्हा संपूर्ण शिवसेना उभाठा पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे. या पद्धतीच्या चर्चा झाल्याची, परंतु जे आपण जर म्हटलं ऑफ रेकॉर्ड जर बोलायला झालं तर ऑफ रेकॉर्ड अशी सुद्धा माहिती मिळते की या प्रकरणाशी संदर्भात सूरज चव्हाण यांना काय काय प्रश्न विचारले गेले, त्यांना कोणाची नावं विचारली गेली का, त्यांना जाणीवपूर्वक कुठल्या व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्यावर दबाव टाकला गेला का, या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा आदित्य ठाकरे यांनी घेतली असल्याची ऑफ रेकॉर्ड माहिती आपल्याला मिळाली. प्रणाली, या संदर्भात अधिक काही अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता आणखीन एक मोठी बातमी. गोरेगाव पश्चिम मध्ये घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं कळत आहे. या स्फोटामुळे घराचंही मोठं नुकसान झालं असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. या क्षणाची मोठी बातमी. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम मध्ये घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटात 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर स्फोटामुळे घराचं देखील नुकसान झालेलं आहे. आणि आता एक मोठी बातमी. मुंबईमध्ये ठाकरे गटानं जन आक्रोश मोर्चा काढलाय. वांद्रे पूर्वतील शिवसेना शाखेवर अतिक्रमण विभागानं हातोडा आणि बुलडोजर चालवत कारवाई केली होती आणि त्याच्याच निषेधार्थ ठाकरे गट समर्थक आता संतप्त झालेले आहेत आणि शिवसैनिक आज सांताक्रूज येथील बीएमसीच्या वॉर्ड ऑफिसवर निषेध मोर्चा त्यांनी काढलेला आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना आमदार अनिल परब करतायत आणि वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखेवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली असल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. तर मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. ठाकरे गट आक्रमक झाला असल्याचं पाहायला मिळतंय. हा दिलाय बघा तिकडनं घ्या, आपली 7 कडनं घ्या.
मुंबईमध्ये ठाकरे गटानं जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय. वांद्रे पूर्वतील शिवसेना शाखेवर अतिक्रमण विभागानं हातोडा आणि बुलडोझर चालवलं आणि कारवाई केली. त्याचाच निषेध करण्यासाठी ठाकरे गट समर्थक आक्रमक झालेला आहे. आणि ठाकरे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. शिवसेनेकडून यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात आले. सध्याची ही दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये जन आक्रोश मोर्चा ठाकरे गटाकडून काढण्यात आलेला आहे. ठाकरे गट आक्रमक झाले. वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखेवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली असल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आजच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झालेले पाहायला मिळत आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना आमदार अनिल परब करतायत. शिवसेना ठाकरे गटाचा देखील मोर्चा सुरू आहे. त्या मोर्चात तुम्ही सहभागी नाही पण आम्हाला कुठच्या पक्षानेच मदत नाही केली आहे. कुठच्याही पक्षाने आम्हाला मदत नाही केली आहे. आमच्याकडे वाकून बघायला कोण नाही आलाय. आज गावदेवीच्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे की मुलं शाळेत जातात ना, बाटल्या पाण्याच्या हातात घेऊन जातात आणि पाय रस्त्यावर धुतात. अशी परिस्थिती आहे. ही काही कुत्री मांजरी थोडी राखतोय आम्ही. कोण नाही आलं आमच्यासाठी. ना बीएम ना स्थानिक आमदार आले ना खासदार आले. झोपडपट्टी आमच्या तुटलेल्या त्यासाठी आम्ही मोर्चा घेऊन आलो. बाकीच्यांना दिलं जसं आम्ही आम्हाला पण बसलं पाहिजे. आपण इथे बघतो आहोत की काळे झेंडे घेऊन इथे स्थानिक नागरिक जे आहेत ते आलेले आहेत. ते कुठल्या पक्ष किंवा संघटनेकडनं आले नसल्याचं त्यांनी सांगितले आहे. आपण इथे पाहतो आहोत यांनी देखील इथे मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या सांताक्रूज इथल्या वॉर्ड ऑफिसवरती त्यांनी काढलेला आहे आणि त्यांचे देखील अनेक स्थानिक प्रश्न असल्याचं सांगत त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. विविध समस्यांवरून ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि अनिल परब यांच्या नेतृत्वामध्ये हे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. झोपड़पट्टी पूरी तोड़ दिया. पूरे झोपड़पट्टी वाले सारे रोड पे पड़े हैं. किसी ने कुछ नहीं किया. हाँ, आज इसने अपना आंदोलन लाया है. ये नाली गटर का बोल के 10 साल में नहीं लाया था. झोपड़ा तो जब नहीं लाया, अभी लेके आया. क्यों लेके? इसमें इसकी लालच है. इसका मतलब है, इसके लिए इसने लाया है. ये इसने जो लाया है ना, इसमें इसका मतलब है. समझे? अभी उसको वोट मांगता. अभी और कितना के घर तोड़ाएगा क्या मालूम? वोट की लालच देके अभी इतने तो तोड़ा दिया उसने घर. तर महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. विविध समस्यांवरून ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. हंडे देखील आणण्यात आलेले आहेत आणि ठिकठिकाणी महिला देखील आक्रमक झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. वांद्रे पूर्वतील शिवसेना शाखेवर अतिक्रमण विभागानं हातोडा आणि बुलडोझर चालवत कारवाई केली होती आणि त्याच्याच निषेधार्थ आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. तसंच विविध समस्या असतील त्याच्या विरोधात देखील या महिला आक्रमक झालेल्या आहेत. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना आमदार अनिल परब करतायत आणि
मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये महिला देखील सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत. काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत आणि शिवसेना आणि ठाकरे गट यामुळे आता पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, सांताक्रुझमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा बीएमसी वॉर्डवरती निघत आहे आणि त्याच वेळेला अचानक सांताक्रुझ पूर्व इथल्या बीएमसी वॉर्डवरती काही स्थानिक नागरिकांचा देखील इथे मोर्चा येऊन धडकलेला आहे. हे सर्व स्थानिक नागरिक वांद्रे पूर्व इथल्याच भागातले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक जे नगरसेवक आहेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आहेत त्या पक्षातली जे हाजी आलम हे नगरसेवक आहेत त्यांच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढत आहोत. त्यांनी आम्हाला अनेक आश्वासनं दिली, मात्र त्यांनी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. आम्हाला देखील महापालिकेच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या मिळत नाहीत. फक्त आश्वासन दिली, मात्र कामांची पूर्तता मात्र त्यांनी केली गेली नाही. त्यामुळे त्या सर्व महिलांनी काळे झेंडे दाखवत इथे निषेध मोर्चा जो आहे तो काढलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा जो मोर्चा निघत आहे त्या मोर्चाच्या अगदी हाकेच्या अंतरावरती हा एक मोर्चा जो आहे दुसरा तो निघालेला आहे. काळे झेंडे दाखवत त्यांनी हा निषेध मोर्चा जो आहे तिथे आणलेला आहे. बरं उदय, एकंदरीतच ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने सामने आलं असल्याचं पाहायला मिळतंय. उदय, या संदर्भात अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.